हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 21 मार्च 2023. पण मी तुमच्यासाठी आज 18, 19 आणि 20 मार्चचे करंट अफेअर्स घेऊन आलो आहे. कारण 20 मार्चच्या रात्री मी 18, 19 मार्च आणि 20 मार्चचे करंट अफेअर्स रेकॉर्ड तर पूर्ण केले, पण विंडोज अपडेट केली आणि थोडी सेटिंग काहीतरी बिघडली, तर त्याच्यामुळे मायक्रोफोननी आवाजच रेकॉर्ड केला नाही. आणि पूर्ण 50 मिनिटाचं लेक्चर झाल्यानंतर जेव्हा अपलोड करायला बसलो तेव्हा लक्षात आलं की पूर्ण म्यूट आहे व्हिडिओ. म्हणून मग आता हा पुन्हा 21च्या सकाळी तुमच्यासाठी हा लेक्चर रेकॉर्ड करतोय. आज आपण 18, 19 आणि 20 या तिन्ही दिवसांचे करंट अफेअर्स बघणार आहे. तो लेट अस स्टार्ट विथ द लेक्चर टुडे. सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे आज आपल्याकडे तो आहे चायना आणि इंडियाबद्दल. आणि एक चांगली गोष्ट आहे ज्याच्यात भारताने चायनाला ओव्हरटेक केलाय. गोष्ट पॉप्युलेशन वगैरे सारखी नाही आहे जिथे आपण लवकरच चायनाला ओव्हरटेक करू, पण गोष्ट अशी आहे ज्याच्यात भारताने युनिकॉर्न्स बनवल्या. 23 युनिकॉर्न भारताने 2022 मध्ये बनवल्या आणि चायनाने त्याच वर्षात तेवढ्याच वेळात फक्त 11 युनिकॉर्न्स बनवू शकले. आणि त्याच्यामुळे जसं मी म्हटलं, भारताने चायनाला युनिकॉर्न्स बनवण्याच्या रेसमध्ये हरवलाय. तर भारताने 23 युनिकॉर्न्स बनवून सतत दुसऱ्या वर्षी चायनाला या रेसमध्ये मागे टाकलं. आता हे युनिकॉर्न जे आपण मगापासून म्हणतो आहे हे एक्झॅक्टली आहे काय? तर युनिकॉर्न म्हणजे एक अशी स्टार्टअप की जी लवकरच $1 बिलियन व्हॅल्युएशन कंप्लीट करते. आपण कुठल्याही गोष्टीची किंमत नाही म्हणत आहे, त्याचं व्हॅल्युएशन म्हणतो आहे. व्हॅल्युएशन काय असतं? जेव्हा एखादी कंपनी किंवा ऑर्गनायझेशन किंवा एखादा स्टार्टअप कोणाकडनं तरी फंडिंग घ्यायला जातं, तर तेव्हा त्यांची व्हॅल्युएशन डिसाईड होते. आणि तुम्ही तुमच्या फंडिंगच्या ऐवजमध्ये किती % इक्विटी समोरच्या व्यक्तीला देता याच्यावरनं तुमची व्हॅल्युएशन ठरते, किंवा तुमच्या व्हॅल्युएशननुसार तुम्ही तशी इक्विटीची तुमची डील होते. आणि तेव्हा नक्की ठरतं की आज या कंपनीची जी किंमत लावल्या गेली आहे ती $1 बिलियन पेक्षा जास्त आहे की कमी. तर अशा 23 कंपनीज आपल्याला भारतात मिळाल्या की ज्यांची $1 बिलियन पेक्षा व्हॅल्युएशन जास्त निघालं. आणि अशा 23 स्टार्टअप्स भारताने केल्या 2022 मध्ये. 2021 मध्ये सुद्धा आपण चायनापेक्षा या रेसमध्ये पुढेच होतो. 2022 मध्ये पण या रेसमध्ये आपण चायनाला मागे टाकलाय. बरं, इतकंच नाही, काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा ह्याच्यात आहे. जसं आता मी म्हटलं, भारताने 23 युनिकॉर्न्स 2022 मध्ये जोडले आपल्या लिस्टमध्ये. तर या 23 युनिकॉर्न्स पैकी 9 युनिकॉर्न्स अशा आहे ज्या मेट्रो सिटीजच्या बाहेर आहे. म्हणजे आता नवीन स्टार्टअप्स जे आहे, ज्या युनिकॉर्न बनत आहे, अशा कंपनीज फक्त काही लिमिटेड 3-4 सिटीजमध्ये नाही, तर यांच्या बाहेर पण इतर सिटीजमध्ये सुद्धा उभ्या राहत आहे. सेकंड टायर सिटीजमध्ये सुद्धा लार्ज नंबर ऑफ युनिकॉर्न्स तयार होत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये ज्या युनिकॉर्न्स आहेत त्यांना सगळ्यात जास्त फंडिंग मिळाली आहे. एका बाजूला आपण बघतो की ॲग्रिकल्चरमध्ये खरंच खूप प्रॉब्लेम्स आहे. प्रोडक्शन करताना किती एका फार्मरला त्रास होतो, या सगळ्या प्रॉब्लेम्सशी आपण परिचित आहे. पण ॲग्रिकल्चर आणि याच गोष्टी बदलण्यासाठी किती युवक पुढे होत आहे आणि नवीन नवीन स्टार्टअप सुरू करत आहे, हे याच्याचवरनं लक्षात येतं की ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीसुद्धा त्याच्यात त्यांना सपोर्ट करायला तयार आहे. म्हणूनच ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये सगळ्यात जास्त फंडिंग इंडियन स्टार्टअप्सला मिळाली आहे. तर याच्यावर तुम्हाला जर प्रश्न यायचा असेल तर हा प्रश्न नक्की येईल की IVCA ब्रेन अँड कंपनी यांच्या रिपोर्टनुसार भारत आणि चायनामध्ये कुठल्या ऑर्गनायझेशनने किंवा भारताने कुठल्या कंपनीला ओव्हरटेक केलं, किंवा भारताने किती युनिकॉर्न्स बनवल्या 2022 मध्ये, असा एखादा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर लक्षात ठेवा. आपण 23 युनिकॉर्न्स बनवल्या, चायनाने 11 बनवल्या, तर या रेसमध्ये आपण चायनापेक्षा पुढे आहे. ठीक, चलो नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा आहे भूटानशी रिलेटेड. भूटान हा भारताचा एक नेबरिंग कंट्री आहे. आपण आत्ता मागच्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण 17 तारखेचं लेक्चर घेतलं होतं त्याच्यात आपण ही चर्चा सुद्धा केली होती की भूटान सॅट भारताने लॉन्च केलं होतं डिसेंबर 2022 मध्ये. आणि त्याचं एक ग्राउंड स्टेशन थिम्पूमध्ये सध्या भारताने आणि म्हणजे भारताचे इस्रोचे जे चीफ आहेत ते आणि भूटानचे मिनिस्टर जे आहेत ते यांनी मिळून तिथे इनॉग्रेशन त्या ग्राउंड स्टेशनचं केलं. तर याच्यावर आपण चर्चा 17 तारखेला केली होती. आज जी आपण चर्चा करणार आहे ती पण भूटानशीच करणार आहे. आणि ही चर्चा कशाबद्दल आहे? तर भूटानला LDCच्या लिस्टमधनं आता ग्रॅज्युएट करण्यात येणार आहे. LDC, आता हे LDCच्या लिस्टमधनं करणार आहे तर आपल्याला पहिले LDC काय आहे समजावं लागेल. LDC म्हणजे लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज.
युनायटेड नेशन्स एक लिस्ट बनवत असते. त्या लिस्टचं नाव आहे LDC. 1971 मध्ये बनलेली ही पहिली लिस्ट आहे, ज्याच्यात भूटान 1971 पासूनच त्याच्यात आहे. आणि या 46 कंट्रीज आहे टोटल या लिस्टमध्ये. या कंट्रीजला लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज असं म्हटलं जातं. या लिस्ट डेव्हलप्ड का आहे याच्याही काही कारणं आहेत. तर मेजर तर 3 रिझन्स आहे. एक म्हणजे पर कॅपिटा इन्कम, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आय किती आहे. जर एखादी कंट्री ज्याच्यात प्रत्येक व्यक्तीची आय ही $1018 पेक्षा कमी असेल तर त्या कंट्रीला आपण लिस्ट डेव्हलप कंट्रीजच्या लिस्टमध्ये घेत होतो. यांची डेव्हलपमेंट खूपच कमी आहे. त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्सच्या केसमध्ये त्यांची परिस्थिती कशी आहे आणि सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तिथे किती झाली आहे, या 3 पॅरामीटर्सवर हे बघितलं जातं की कंट्री डेव्हलपिंग कंट्री आहे की अंडर डेव्हलप कंट्री आहे, म्हणजे लिस्ट डेव्हलप कंट्री आहे. तर अशी 46 कंट्रीजची लिस्ट आहे आणि भारताचे बरेच नेबर्स त्या लिस्टमध्ये आहेत. त्याच्यानंतर जो मोठा पार्ट आहे त्या लिस्टमधला त्या सगळ्या साऊथ आफ्रिकन कंट्रीज आहे. पण भारताचे जे नेबर्स आहे याच्यात भूटान एक स्टेट आहे जे त्याच्यात इन्क्लुडेड आहे. स्टेट म्हणजे कंट्री. त्याच्यानंतर नेपाळ एक कंट्री आहे जी त्या लिस्टमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि तुम्हाला विश्वास नाही होणार पण बांगलादेश सुद्धा या लिस्टमध्ये इन्क्लुडेड आहे लिस्ट डेव्हलपिंग कंट्रीजच्या. पण जेव्हा या कंट्रीज व्यवस्थित काम करतात आणि पर कॅपिटा इन्कम ग्रो होतं, तिन्ही पॅरामीटर्सवर व्यवस्थित जर कुठल्या कंट्रीने काम केलं तर मग युनायटेड नेशन्स दर 3 वर्षांनी या लिस्टमध्ये असलेल्या कंट्रीजवर विचार करायला भेटत असतं. तर 3 वर्षांनी आता ही मीटिंग झाली आणि ही मीटिंग जी झाली ती कुठे झाली तर दोहामध्ये झाली. कतारच्या दोहामध्ये ही मीटिंग झाली. आज आपण दोहाबद्दल 2दा वेगवेगळी चर्चा अजून करणार आहे, ठीक आहे ना. तर दोहामध्ये कतारमध्ये ही मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलं की आता भूटानला ग्रॅज्युएट करण्याची गरज आहे. ग्रॅज्युएट करण्याची गरज आहे म्हणजे LDCच्या या लिस्टमधनं बाहेर काढण्याची गरज आहे असा विचार झाला. याच्यासाठी भूटाननी स्वतः ॲप्लिकेशन दिलं होतं. बरं, भूटाननी याच्या आधी 2015 आणि 2018 मध्ये ॲप्लिकेशन देऊन हे प्रूव्ह पण केलं की आम्ही LDCच्या लिस्टमधनं बाहेर येण्यासाठी तयार आहे. असंच बांगलादेशनी सुद्धा ॲप्लिकेशन दिलं. पण बांगलादेशची जेव्हा वेळ आली येण्याची 2021 मध्ये बांगलादेश हा लिस्ट डेव्हलप कंट्रीजच्या बाहेर येणार होता. पण पॅन्डेमिक आलं आणि त्या केसमध्ये बांगलादेशनी स्वतः म्हटलं युनायटेड नेशन्सला की आम्हाला लिस्टमधनं सध्या बाहेर काढू नका, आम्हाला 2026 मध्ये बाहेर काढा. तर एक गोष्ट अजून तुमच्यासाठी महत्त्वाची आहे की बांगलादेशला, हा भारताचा नेबर आहे, तर बांगलादेशला कधी बाहेर काढणार आहे, 2026 मध्ये या लिस्टमधनं बाहेर काढण्यात येणार आहे. बाहेर काढण्यात येणार आहे म्हणजे ग्रॅज्युएट करण्यात येणार आहे की आता हे लिस्ट डेव्हलप कंट्री नाही आहे, आता हे डेव्हलपिंग कंट्रीच्या लिस्टमध्ये आले आहे. तर बांगलादेशला 2026 मध्ये काढणार आहे. भूटानकडेही तोच ऑफर होता, म्हणजे भूटानकडे पण तसंच विचार करण्याची गरज होती की पॅन्डेमिक आला आम्हाला सुद्धा बाहेर काढा. कारण भूटानमध्ये सध्या इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स अजूनही आहे, बरेच इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आहे. कारण एक तर त्यांची मेजर इन्कमची सोर्स जी आहे ती टुरिझमवर डिपेंडंट आहे आणि टुरिझम पॅन्डेमिकमध्ये खूप भयंकर सफर झालेला आहे. तर त्याच्यामुळे बरेच लोकांनी याला म्हटलंय की सध्या भूटाननी LDCच्या लिस्टमधनं बाहेर यायला नको होतं. पण भूटाननी निर्णय घेतलाय की आम्ही LDCच्या लिस्टमधनं बाहेर येणार आणि युनायटेड नेशन्सनी त्याला होकार दिला. तर आता तुम्हाला याच्यावर प्रश्न नक्की येऊ शकतो की कुठली अशी कंट्री आहे की ज्याला युनायटेड नेशन्सच्या LDCच्या लिस्टमधनं बाहेर ग्रॅज्युएट करण्यात आला आहे. तर नाव लक्षात ठेवा, भूटान. बांगलादेशला कधी करण्यात येणार आहे तर 2026 मध्ये, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आय होप हा मुद्दा एकदम क्लिअर झाला असेल. लेट अस नाउ मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. आता आपण तिकडनं चायना आलो, चायनावरनं थोडं खाली आलो भूटानमध्ये. आता एकदम नॉर्थला जाऊ आपण. नॉर्थमध्ये जाऊ. युक्रेन रशिया वॉर. युक्रेन रशिया वॉरमध्ये आता पोलंडनी युक्रेनच्या बाजूनी जेट्स पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर तुम्हाला याच्यावर प्रश्न येईल की कुठल्या कंट्रीनी युक्रेनमध्ये जेट्स पाठवण्याचा पहिल्यांदा निर्णय घेतला. तो पोलंड हॅज बिकम द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड टू प्रोव्हाइड जेट्स, फायटर जेट्स टू सपोर्ट युक्रेन इन दी वॉर. आता युक्रेनला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला जर पोलंडनी मदत केली तर थोडंसं मॅपवर समजून घेऊ हे पोलंड कुठे आहे. रशिया युक्रेन तर आपण बरेचदा बघितलं, तुम्हाला दिसत असेल इथे रेड कलरमध्ये जे आहे हे रशिया आहे आणि इथे युक्रेन आहे. तर रशियाने काय केलं, इकडनं तर वॉर केलाच होता, म्हणजे इकडनं तर रशियावर अटॅक केलाच होता, सॉरी युक्रेनवर.
समुद्राच्या रस्त्याने पण इकडनं त्यांनी अटॅक केलाच, ठीक आहे, युक्रेनवर. पण तिसरी जी साईड होती, या तिसऱ्या साईड म्हणजे हे बेलारूस नावाची कंट्री आहे, तर बेलारूसनी पण रशियाला सपोर्ट केला. म्हणजे बेलारूस ही रशियाच्या साईडमध्ये आहे. असं म्हटलं जातं की बेलारूसच्या पॉलिटिक्समध्ये पण रशियाचा बराच इंटरफेरन्स आहे, ठीक आहे. तर हे रशियानी बेलारूसमधनं सुद्धा युक्रेनला अटॅक केलं तिन्ही बाजूंनी, ठीक आहे. पण आता युक्रेनचं जे शेजारी आहे तो आहे इथे पोलंड, ठीक आहे. आणि पोलंड हा नॅटोचा मेंबर आहे. सारे फसाद की जड हे नॅटो आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. कारण याच ऑर्गनायझेशनचा भाग युक्रेनला व्हायचं होतं आणि रशिया म्हणत होतं की तुम्ही याचा भाग व्हायचा नाही. याच मुद्द्यावर सगळं हे भांडण सुरू झालं. आणि नॅटोचा मेंबर असल्यामुळे तर पोलंड, जसं म्हटलं मी, नॅटोचा मेंबर आहे, तर यांना फायटर जेट्स प्रोव्हाइड केले आहे. बरं, फायटर जेट्स कोणते प्रोव्हाइड केले? तर MiG-29 फायटर जेट्स यांनी प्रोव्हाइड केले. महत्त्वाची गोष्ट काय एक सांगू का, की MiG-29 हे रशियाचेच फायटर जेट्स आहे. म्हणजे रशियामध्ये प्रोडक्शन होतं, ते पोलंडकडे होते. पोलंडनी तेच MiG-59 आता युक्रेनला दिले आणि म्हटलं की तुम्ही याला रशियाच्या अगेन्स्ट वापरा. मी मगाचे म्हणता मध्ये थांबलो की नॅटोचा मेंबर पोलंड असल्यामुळे आता काय झालं की बाकीच्या ज्या नॅटोच्या कंट्रीज आहेत, जसं UK झालं किंवा USA झालं किंवा बाकीच्या कंट्रीज, यांच्यावर सुद्धा आता प्रेशर येणार आहे की आपण युक्रेनला असे फायटर जेट्स द्यायचे का. पण युनायटेड स्टेट्सच्या रिप्रेझेंटेटिव्हनी नुकतंच काय म्हटलं माहिती आहे, आम्ही सध्या जेट्स वगैरे देण्याच्या पक्षमध्ये नाही आहे, म्हणजे त्या साईडला आम्ही नाही आहे. आम्ही ऑलरेडी त्यांना रशियाशी फाईट करायला टँक्स दिल्या आहे. पण रशियाने जो ऑनस्लॉट केला आहे शेवटच्या काही दिवसांमध्ये युक्रेनवर, तर त्याच्याशी फाईट करायला त्यांना फायटर जेट्सची गरज पडेल. पोलंडनी सध्या मदत केली आहे. इतकंच नाही तर त्यांचं पोलंडच्या व्यतिरिक्त अजून एक स्टॉन्च सपोर्टर आहे युक्रेनचा, ते आहे इथे चेक रिपब्लिक. यांनी सुद्धा युक्रेनला पूर्ण मदत करायचं ठरवलं आहे, ठीक आहे. तर ही आहे सध्याची परिस्थिती कुठली, पोलंड आणि रशिया आणि युक्रेनच्या वॉरमधली. वॉर्सॉ इथे जे नाव आहे, दिस इज द कॅपिटल ऑफ पोलंड, त्याच्यामुळे पोलंडला वॉर्सॉ म्हणून पण संबोधलं गेलेलं आहे, ठीक आहे. क्लिअर, हा मुद्दा कळला असेल. आत्ताचे तिन्ही मुद्दे जरा जे होते ना, ते जरा इंटरनॅशनल न्यूज होत्या, त्याच्यामुळे पहिले त्या आटपवल्या मी. अभी चलेंगे अपन अगले पॉइंट पे, जो है फाइनेंस से रिलेटेड एंड स्पेशली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी रिलेटेड. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी मागच्या वर्षीच डिसेंबरच्या शेवटच्या क्वार्टरमध्ये करन्सी लॉन्च केली. कुठली? तर डिजिटल करन्सी, ज्याला म्हटलं गेलं CBDC, म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. तर ही सेंट्रल बँक डिजिटल करन्सी जी आहे ही क्रिप्टो करन्सी नाही आहे, तो दिस इज अ करन्सी इन डिजिटल फॉर्म, लॉन्च्ड बाय RBI. बरं, RBIने लॉन्च केली म्हणून याचं नाव CBDC आहे का? असं नाही आहे. कुठलीही सेंट्रल बँक, जगातली कुठल्याही कंट्रीमध्ये असलेली सेंट्रल बँक जेव्हा डिजिटल करन्सी लॉन्च करते तर त्याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असं म्हणतात. आपण आपल्या डिजिटल करन्सीला ई-रुपी वगैरे नाव दिलं असं बरेचदा लोक म्हणतात, पण कुठेही तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या लोकांना संबोधताना पहा, ते नेहमी म्हणतील की इट इज अ CBDC, म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, ठीक आहे. तर CBDCच्या आता आपण लॉन्च जे केलं तेव्हा दोन याच्यात लॉन्च केलं. एक तर आपण त्याला होलसेलमध्ये लॉन्च केलं CBDCला, आणि नंतर मग डिसेंबर 1 डिसेंबर 2022ला आपण त्याला रिटेलमध्ये लॉन्च केलं, ठीक आहे. बरं, लॉन्च केलं तर हे सगळीकडे लॉन्च नाही झालं. लॉन्च कुठे कुठे झालं? हे काही लिमिटेड सिटीजमध्ये झालं आणि नंतर काही स्पेशल बँकांना याची वापरण्याची परमिशन देण्यात आली. आता जसं आपण म्हटलं, रिलायन्स स्टोअर ही पहिलं स्टोअर बनलं ज्यांनी CBDCला एक्सेप्ट करणं सुरू केलं वगैरे, या बातम्या आपण बरेचदा चर्चा केली आहे. पण हे CBDC पायलट मोडमध्ये लॉन्च करण्याच्या मागे कारण काय होतं की याची टेस्टिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणजे असं पुढे नको व्हायला की कुठे काही प्रॉब्लेम येत आहे CBDC वापरण्यात आणि हे पूर्ण भारताच्या लेव्हलला लॉन्च केल्यानंतर लक्षात आलं बा, कारण पैशाचा मुद्दा आहे तर हो हल्ला जास्ती होणार आहे. म्हणून ही रिस्क RBIला घ्यायची नव्हती, म्हणून पायलट प्रोजेक्ट रन केला. आता काय विषय नवीन की हे जे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी राहील हे दुसऱ्या देशांच्या पण सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सोबत इंटरऑपरेबल राहायला पाहिजे. म्हणजे याची पण दुसऱ्या कंट्रीच्या करन्सी सोबत देवाणघेवाण कन्व्हर्शन व्यवस्थित व्हायला पाहिजे. याच्यासाठी काय सिस्टीम आहे? तर ही सिस्टीम सुद्धा टेस्ट करण्याची गरज असते. ही जेव्हा सिस्टीम RBI डेव्हलप करते तेव्हा याची सुद्धा टेस्टिंग करण्याची गरज असते.
आरबीआयच नाही डेव्हलप करत, तर प्रत्येक कंट्रीची जी सेंट्रल बँक आहे ती आपल्या करन्सीसाठी एक सिस्टीम डेव्हलप करते. मग या दोन्ही सिस्टीम्स इंटरऑपरेबल असायला पाहिजे. म्हणजे आज आपण फिजिकल करन्सी कशी कन्व्हर्ट करून घेतो, बरोबर आहे, भारताचा रुपये डॉलरमध्ये कन्व्हर्ट होतो, डॉलरचा रुपयांमध्ये कन्व्हर्शन होतं, तर मग तसंच दुसऱ्या कंट्रीसोबत पण याचं देवाणघेवाण झालं पाहिजे, इंटरऑपरेबिलिटी राहिली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एका बँकेसोबत, कंट्रीसोबत पार्टनरशिप करावं लागेल, ज्यांच्यासोबत आपण कन्व्हर्शनमध्ये, इंटरऑपरेबिलिटीमध्ये टेस्टिंग करू शकतो. तर आरबीआयने युनायटेड अरब एमिरेट्सच्या म्हणजे UAEच्या सेंट्रल बँकेसोबत एक MOU साईन केलं. कशावर हे MOU आहे की आपण इंटरऑपरेबिलिटीची टेस्टिंग करू. कशा? सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या, CBDCच्या करन्सीचं. ठीक आहे. तर काय काय गोष्टी चेक करणार आहे याच्यात, तर दोन्ही सेंट्रल बँका जे आहे म्हणजे RBI सुद्धा आणि UAEची सेंट्रल बँक ही सुद्धा वेगवेगळ्या फायनान्शियल टेकमध्ये असलेल्या कंपनीजसोबत काम करणार आहे आणि जे जे चॅलेंजेस CBDC फेस करतं याच्यावर ते चर्चा करेल. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे प्रूफ ऑफ कन्सेप्ट याच्यावर काम केलं जाईल आणि नंतर वेगवेगळे पायलट प्रोजेक्ट रन केले जाईल, सो दॅट क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन्स जे आहे CBDCचे आणि रेमिटन्सेस आणि ट्रेडमध्ये होणारे हे व्यवस्थित पार पडू शकेल. ठीक. तर प्रश्न तुम्हाला काय येऊ शकतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी CBDCच्या इंटरऑपरेबिलिटीसाठी कुठल्या कंट्रीसोबत MOU साईन केला, तर तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इट इज UAE. लक्षात आलं? क्लियर आहे? चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर. चलो अगले पॉइंट पे चलते. अगला पॉइंट भी रिलेटेड है, कैसे? तो डिजिटल बैंक से रिलेटेड है, फाइनेंसेस से रिलेटेड है. एक बँक आहे ज्याचं नाव आहे कमर्शियल बँक. ही कमर्शियल बँक एक डिजिटल बँक आहे आणि कुठे आहे ही कमर्शियल बँक? ही कमर्शियल बँक आहे कतारमध्ये. मी जसं आता म्हटलं कतारचा आज 3दा उल्लेख येणार आहे. पहिल्यांदा जो उल्लेख आला होता आज कतारचा तो समिट संबंधी आला जिथे भूटानला ग्रॅज्युएट करण्यात आलं. दुसरा उल्लेख आता येतो आहे कतारचा. कुठे? की एक बँक आहे ज्याचं नाव आहे कमर्शियल बँक आणि ही बँक कुठे आहे? कतारमध्ये आहे. काय केलं या बँकेने? खूप चांगली गोष्ट केली या भारतीय लोकांसाठी की इट हॅज बिकम द फर्स्ट बँक इन कतार टू लॉन्च UPI रेमिटन्स सर्व्हिस. हे महत्वाचं बरं, UPI रेमिटन्स सर्व्हिस टू इंडिया. आता हे UPI रेमिटन्स सर्व्हिस काय आहे याला जरा समजून घेऊ. बघा, आपल्याकडे भारतात एखादी कुठली तरी फॅमिली असते, बरोबर आहे. त्या फॅमिलीतला व्यक्ती कतारमध्ये जॉब करायसाठी जातो. ठीक आहे. मग तो कतारमध्ये जातो, इथे काम करतो, वर्क करतो आणि मग त्याला काय की काही जे काही ते पैसे कमवत असेल ते पैसे घरी पण पाठवावं लागतात. तर आत्तापर्यंत जे घरी पैसे पाठवण्याची व्यवस्था होती ती वेगळी होती. बँक अकाउंट असायला पाहिजे, कन्व्हर्शन व्हायला पाहिजे इकडून तिकडे, या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता काय झालं की जर कमर्शियल बँकेत त्या व्यक्तीचं अकाउंट असेल तर तो आता काय करू शकेल, अक्षरशः 60 सेकंदात, एका मिनिटात तो बस UPI ID टाकून, UPIची ID टाकून सरळ रेमिटन्स घरी पाठवू शकत असेल. जो पैसा कुठलाही व्यक्ती घरी पाठवतो त्याला रेमिटन्स म्हणतात किंवा वापस आपल्या देशात पाठवतो त्याला रेमिटन्स म्हणतात. आणि आता कतारमध्ये असलेला कुठलाही व्यक्ती भारतात आपल्या घरच्यांना पैसे पाठवताना डायरेक्ट आपण जसं फोनपे, गुगल पे, पेटीएम यांच्यासारख्या सर्व्हिसेस वापरतो, तो पण कतारमध्ये बसून हीच UPIची सर्व्हिस वापरू शकेल. किती चांगली गोष्ट आहे. तुमचा जर एखादा मित्र आता कतारमध्ये असेल तर तो सरळ तुम्हाला UPI थ्रू पैसे पाठवू शकेल. तर ही एक तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी. आता मित्रांना कतारमध्ये पाठवा, है ना. इतरही देशांमधून आता या सर्व्हिसेस लवकर अशा सुरू होतील. हा UPIची खूप मोठी सक्सेस आहे असं समजायला पाहिजे, है ना. आता काय होईल की याच्यामुळे तर ही फर्स्ट बँक बनली आहे कतारमुळे. याच्यामुळे काय होईल की 24/7 हे पेमेंट चालू होऊन जाईल आणि अक्षरशः 60 मिनिटात जितकं इझिली तुम्ही गुगल पे, फोनपे वापरता तितक्या इझिली तुम्ही जसं मित्रांना भारतातल्या भारतात पैसे पाठवता तितक्याच इझिली आता कतारमधनं एक व्यक्ती भारतातल्या व्यक्तीला पैसे पाठवू शकेल. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. ठीक आहे. याच्यावर प्रश्न नक्की येईल की कुठली बँक हॅज बिकम द फर्स्ट बँक इन कतार टू लॉन्च UPI रेमिटन्स सर्व्हिस. द नेम इज कमर्शियल बँक. ठीक आहे. चलते आगे नेक्स्ट पॉइंटवर. नेक्स्ट आता येऊ थोड्याशा फॉरेन एक्सचेंज वाल्या विषयावर.
फॉरेन एक्सचेंज म्हणजे भारताकडे असलेले फॉरेन करन्सीचे वेगवेगळे ॲसेट्स, ठीक आहे ना. आपण त्याला फॉरेक्स रिझर्व्ह और फॉरेन करन्सी ॲसेट्स असं म्हणतो. आता याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी असतात फॉरेक्समध्ये? एक तर मार्केटेबल सिक्युरिटीज असतात, दुसरं मॉनिटरी गोल्ड असतं, स्पेशल ड्रॉइंग राईट्स असतात. स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे जे आहे, दिस इज अ करन्सी ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ही IMFची करन्सी आहे. आणि कुठल्याही कंपनीचे IMF मध्ये असलेली रिझर्व्ह पोझिशन याला सुद्धा फॉरेन करन्सी ॲसेटमध्ये मोजल्या जातं. आता मागच्या लेक्चरमध्ये पण आपण फॉरेक्सवर चर्चा केली होती, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हवर, फॉरेक्सवर नाही, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हवर चर्चा केली होती. तर तेव्हा आपण म्हटलं होतं की भारताकडे $550 बिलियन पेक्षा जास्तीचे फॉरेन रिझर्व्ह आहे, ठीक आहे ना. फॉरेक्स रिझर्व्ह किती आहे भारताकडे? $550 बिलियन पेक्षा जास्त आहे. तर अजूनही जास्त आहेच, पण याच्यात जरा कमी आली आहे. म्हणजे 3 महिन्यातल्या सगळ्यात कमी स्तरावर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह भारताचे पोचले आहे. तर आत्ता सध्या 2.397 बिलियनचा लॉस झाला आहे आणि त्याच्यामुळे भारतात सध्या $560 बिलियन आहे. $550 बिलियन वरची जी रेंज आहे आपण ती अजूनही मेंटेन केली आहे, पण तरी $2.4 बिलियन ऑलमोस्ट इथे लॉस होताना दिसतो आहे. डिसेंबरमध्ये इतके कमी मागच्या वेळेस झाले होते, $560 बिलियन पर्यंत आले होते. पण आता मार्चमध्ये सुद्धा 10 मार्चचा हा डेटा आहे, 10 मार्चला सुद्धा आले. कारण काय? तर भारतीय रिझर्व्ह बँकेला बरेचसे डॉलर्स विकावं लागले, म्हणजे मार्केटमध्ये बाहेर काढावं लागले. याचं कारण आहे की सध्या रुपीची जी व्हॅल्यू आहे ती जरा घसरत आहे आणि रुपीची व्हॅल्यू कमी होण्यासाठी त्याचे जो डाऊनफॉल आहे त्याला अरेस्ट करण्याची गरज होती, म्हणजे त्याला थांबवण्याची गरज होती. आणि ते कसं थांबवू शकतो? तर आपल्याला डॉलर्स जास्ती मार्केटमध्ये काढावं लागेल, बाहेर विकावं लागेल. आपण डॉलर विकून रुपीची व्हॅल्यूला थोडंसं मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. शार्प फॉल होऊ देणं हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही आहे, स्पेशली त्यावेळेस जेव्हा आपण भारताच्या बाहेरची सगळ्या देशांची परिस्थिती पाहत आहे. तर ही स्टेबिलिटी मेंटेन करण्यासाठी फॉरेन एक्सचेंजचा रिझर्व्ह अशा प्रकारे वापरला जातो, जिथे डॉलर्स विकल्या जातात. तुम्हाला आठवत असेल, आत्ताच मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितलं की रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहे शक्तिकांता दास, यांना गव्हर्नर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला. आणि तो अवॉर्ड देताना त्यांच्याबद्दल एक चांगली गोष्ट सुद्धा सांगितली गेली होती की यांनी फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचा खूप व्यवस्थित वापर केला. म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा खूप सारे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह वाढवले सुद्धा, आणि जेव्हा रुपीचा फॉल होत होता तर त्याला अरेस्ट करण्यासाठी किंवा भारताच्या बाहेरची परिस्थिती चांगली नाही आहे अशा केसमध्ये भारताच्या रुपीमध्ये स्टेबिलिटी ठेवण्यासाठी सुद्धा फॉरेन एक्सचेंजचा रिझर्व्हचा त्यांनी खूप व्यवस्थित वापर केला. तर आय होप की ही पण स्थिती त्याच प्रकारची असेल, ठीक आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हमध्ये काय काय गोष्टी येतात, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. मार्केटेबल सिक्युरिटीज येतात, मॉनिटरी गोल्ड, स्पेशल ड्रॉइंग राईट्स आणि रिझर्व्ह पोझिशन इन IMF. स्पेशल ड्रॉइंग राईट्स ही कोणाची करन्सी असं विचारलं तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, ठीक है. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो, तो ये हो गए फाइनेंस से रिलेटेड मुद्दे. अब चलेंगे थोड़ा सा पॉलिटिक्स पे. पॉलिटिक्स म्हणजे इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे, पण नेबरिंग मध्ये आहे, त्याच्यामुळे खूप जास्त याला इंटरनॅशनल म्हणण्याची गरज नाही. भारत आणि बांगलादेशमध्ये एक पाईपलाईन टाकण्यात आली आहे. पाईपलाईन अशी पाईपलाईन आहे की जी हाय क्वालिटीचं, चांगल्या क्वालिटीचं डिझेल घेऊन जाणार आहे, ठीक आहे. तर या पाईपलाईनला नाव देण्यात आलेलं आहे इंडिया बांगलादेश फ्रेंडशिप पाईपलाईन. दिस पाईपलाईन हॅज बीन नेम्ड ॲज इंडिया बांगलादेश फ्रेंडशिप पाईपलाईन. आणि ही जी पाईपलाईन आहे याचं इनॉग्रेशन नुकतंच नरेंद्र मोदी भारताचे प्राईम मिनिस्टर आणि शेख हसीना ज्या बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर आहे या दोघांनी मिळून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे केलं. पाईपलाईन बघायला हे गेले नव्हते, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की भारताचं असा नॉर्थ ईस्ट वगैरे इकडे आहे आणि याच्यामध्ये इकडे कुठेतरी बांगलादेश आहे, ठीक. मग इकडे भारताचा आसाम आहे आणि इकडे असा नॉर्थ ईस्ट आहे. तर हे आसाममधनं इथे बांगलादेशला बरेचशा आपल्या गाड्या काय आहे, इथे आसाममध्ये बऱ्याचशा रिफायनरीज आहे. या पार्टमध्ये रिफायनरीज खूप साऱ्या आहे. तर या रिफायनरीजमधनं आपण ऑइल यांना विकायचो, म्हणजे डिझेल वगैरे सारख्या गोष्टी आपण बांगलादेशमध्ये ट्रान्सपोर्ट करायचो. 500 किलोमीटरचं डिस्टन्स ते टँकर्स ट्रॅव्हल करायचे. मग आपल्यासाठी तर ते मार्केट आहे ना. जर नवीन मार्केट असेल तर मार्केटसाठी रस्ता बनवून देणं पण आपली जबाबदारी आहे. म्हणून भारताने
एक प्रोग्राम हाती घेतला. त्या प्रोग्रामचं नाव आहे ग्रांट असिस्टन्स. आता हे ग्रांट असिस्टन्स म्हणजे काय, तर एक पाईपलाईन टाकण्याचा विचार करण्यात आला. पाईपलाईन कुठून कुठपर्यंत टाकण्यात आली, सरळ डिझेल घेऊन जाणारी पाईपलाईन. नुमालीगड नावाची एक जागा आहे, तिथे नुमालीगडमध्ये रिफायनरी आहे, नुमालीगड रिफायनरी. इथून पर्बतीपूर नावाची एक जागा आहे जी बांगलादेशमध्ये आहे. तर हे इथून इथपर्यंत नुमालीगड पासून पर्बतीपूर पर्यंत ही पाईपलाईन टाकण्यात आली. 500 किलोमीटर डिस्टन्स ट्रक्सला ट्रॅव्हल करावं लागायचं, टँकर्सला. पण आता पाईपलाईन टाकल्यामुळे द डिस्टन्स इज ओनली 131 किलोमीटर्स, 131 किलोमीटरचं डिस्टन्स राहिलं. याच्यापैकी फक्त 5 किलोमीटरचं डिस्टन्स भारतात आहे आणि 126 किलोमीटरचं डिस्टन्स हे बांगलादेशमध्ये आहे. तर हे जे 5 किलोमीटरचं डिस्टन्स आहे जे भारतामध्ये आहे, याला इंडियाची जी नुमालीगड रिफायनरी आहे यांनी बनवलं. ठीक आहे ना. तर 5 किलोमीटरचं हे जे डिस्टन्स आहे हे नुमालीगड रिफायनरी जी आसाममध्ये यांनी बनवलं, जिथून पाईपलाईनची सुरुवात झाली. आणि दुसरं 126 किलोमीटरचं जे डिस्टन्स आहे ते बांगलादेशमध्ये बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन आहे. तर या बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशननी उरलेलं 126 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचं काम केलं. पण याच्यासाठी जो खर्च आला तो आला ऑलमोस्ट $377 करोड, 377 करोड डॉलर्स. तर हे 377 करोड डॉलर्स भारताने ग्रँट असिस्टन्स मधून दिले. तर भारताने ग्रँट दिली आहे 377 करोड डॉलरची, ज्याच्या थ्रू आता भारताचं हाय क्वालिटी डिझेल सरळ बांगलादेशमध्ये पोहोचणार आहे. सो दिस इज अ व्हेरी गुड प्रोजेक्ट फ्रॉम इंडिया साईड. टोटल जी प्रोजेक्ट कॉस्ट आहे ती ऑलमोस्ट टोटल प्रोजेक्ट कॉस्ट इज 377 करोड. बांगलादेश साईडला ते 126 किलोमीटरच्या पाईपलाईनसाठी याच्यासाठी 285 करोड लागले, 285 करोड. आणि हे सुद्धा भारतानेच बांगलादेशला दिले आहे. बांगलादेश इज अ गुड मार्केट फॉर इंडिया आणि त्याच्यामुळे भारत बांगलादेशची मैत्री चांगली असणे गरजेचं आहे. स्पेशली चायनाचा इन्फ्लुएन्स जो इंडियाच्या नेबरिंग कंट्रीजवर पाहता आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आय होप हा मुद्दा समजला असेल. पाईपलाईनचं नाव लक्षात ठेवा, इंडिया बांगलादेश फ्रेंडशिप पाईपलाईन. अब चलते किताब पे. आपण मागच्या काही क्लासेसमध्ये के बिर्ला फाउंडेशनद्वारा दिल्या जाणारे काही अवॉर्ड्सबद्दल चर्चा केली होती. त्याच्यातला आपण व्यास सन्मान या पुरस्कारावर चर्चा केली होती. व्यास सन्मान हे के बिर्ला फाउंडेशन देतं आणि 2022 साठी व्यास सन्मान जो देण्यात आला होता तो डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना पागलखाना नावाची त्यांची जी एक सटायरिकल नॉवेल आहे याच्यासाठी देण्यात आला होता. याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. व्यास सन्मानच्या व्यतिरिक्त एक तर असतो व्यास सन्मान, दुसरं बिहारी पुरस्कार नावाचा एक पुरस्कार आहे जो के बिर्ला फाउंडेशन देते. आणि सगळ्यात मोठा जो त्यांचा सन्मान असतो जे के बिर्ला फाउंडेशन देते, ज्याला भारतातला सगळ्यात मोठ्या जे लिटररी अवॉर्ड्स आहे यांच्यापैकी एक समजलं जातं, त्याचं नाव आहे सरस्वती सन्मान. ठीक आहे. तर हे सरस्वती सन्मान जो आहे तो 2022चा म्हणजे ते सरस्वती सन्मान अनाऊन्स करण्यात आला. आणि हा सरस्वती सन्मान जो अनाऊन्स केला आहे तो देण्यात येणार आहे यांना. यांचं नाव आहे शिवशंकरी. यांचं नाव आहे शिवशंकरी. या तमिळ मधल्या एक रायटर आहे ज्यांनी एक नॉवेल लिहिली. त्या नॉवेलचं नाव आहे सूर्यवंशम. सूर्यवंशम सेटमॅक्सवाले सूर्यवंशम नाही आहे, हे सूर्यवंशम इज अ नॉवेल. बरं, तुम्ही या नॉवेलचं नाव विसरणार नाही एवढं तर नक्कीच आहे. सूर्यवंशम इज अ नॉवेल रिटन बाय तमिळ रायटर शिवशंकरी. आणि यांना सूर्यवंशमसाठी कुठला अवॉर्ड देण्यात आला? भारतातल्या सगळ्यात इम्पॉर्टंट अवॉर्ड्सपैकी एक सरस्वती सन्मान जो के बिर्ला फाउंडेशन देतं, त्याची 15 लाखाची प्राइज मनी आहे. हा अवॉर्ड देण्यात आला. 1991 पासून हे अवॉर्ड्स देण्यात येत आहे. ठीक आहे. ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी चर्चा केली होती पहिले की पॉइंट टू रिमेंबर, डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना व्यास सन्मान ऑलरेडी के बिर्ला फाउंडेशन द्वारा अनाऊन्स करण्यात आला आहे. ठीक आहे. लक्षात राहिला विषय. शिवशंकरी इज द नेम ऑफ द रायटर अँड सूर्यवंशम इज द नेम ऑफ द नॉवेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता येऊ आपण एक कोस्ट गार्ड मला मुद्द्यावर. कोस्ट गार्ड्स आपल्याला इंडियन नेव्ही माहिती आहे सगळ्यांना. इंडियाची डिफेन्स सिस्टीम पूर्ण सांभाळण्याचं काम कोणाकडे आहे? एअरफोर्सकडे आहे, इंडियन आर्मीकडे आहे आणि इंडियन नेव्हीकडे आहे.
तर 1978 पर्यंत इंडियाची नेव्हीच इंडियाचं तट म्हणजे कोस्टल एरियाचं पण प्रोटेक्शन करत होती. पण नंतर हे लक्षात आलं की इंडियन नेव्हीला तर वॉरमध्ये वगैरे सुद्धा जावं लागतं. अशा वेळेस इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर इंडियन नेव्ही टू वर्क ऑन टू फ्रंट्स, म्हणजे कोस्टल एरियाचं पण प्रोटेक्शन करा आणि भारताच्या वॉरमध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भाग घ्या. तर म्हणून 1978 मध्ये इंडियन कोस्ट गार्ड्स हे वेगळं बनवण्यात आलं. इंडियन कोस्ट गार्ड्सची त्यांचा युनिफॉर्म अगदी नेव्हीसारखाच राहतो, पण त्यांना पर्क्स वगैरे तेवढे जास्ती नसतात जेवढे नेव्हल ऑफिसर्सला असतात आहे ना. त्यांना डिफेन्स सिस्टीमचा भाग नाही समजला जात, ऑल्दो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर येतं. पण कोस्ट गार्ड्स जे आहे हे भारताची तट सुरक्षा याच्यावर काम करत असतात. भारताची जी कोस्टलाईन आहे ती 7,500 किलोमीटरची आहे आणि त्याच्यामुळे त्याचं प्रोटेक्शन बिकम्स व्हेरी बिग टास्क. म्हणून भारतासाठी इंडियन कोस्ट गार्ड हे काम करतात. आता या कोस्ट गार्ड्सनी एक नवीन ड्रिल म्हणजे ड्रिल दरवर्षी होते ती, तर या ड्रिलला ऑर्गनाईज केलं आहे. ड्रिलचं नाव आणि ड्रिल आहे एक्झरसाइज आहे, म्हणजे तर एक्झरसाइज आली की 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात असायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नाव काय आहे एक्झरसाइजचं. एक्झरसाइजचं नाव आहे द कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह. आता एक्झरसाइजचं नाव कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यात श्रीलंका असलाच पाहिजे. तर पहिल्यांदा जेव्हा 2011 मध्ये ही कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह सुरू झाली होती तेव्हा याचे 3च कंट्री मेंबर होते. एक होतं इंडिया, ठीक आहे, दुसरं होतं श्रीलंका आणि तिसरं होतं मालदीव्स. मग नंतर चौथी कंट्री ॲड केली 4th मेंबर म्हणून, त्यांचं नाव होतं मॉरिशियस. आणि आता अजून 2 कंट्री सपोर्ट करायला येतात, त्या 2 कंट्रीज आहे बांगलादेश आणि सेशल्स, ठीक आहे. तर आता इंडियासोबत या 5 वेगळ्या कंट्रीज मिळून कोस्ट गार्ड हे ड्रिल करतात वेगवेगळी, आणि या ड्रिलचं नाव आहे द कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह. तर ही 3 दिवसाची ड्रिल झाली. कुठे झाली ही ड्रिल? 3 दिवसाची ड्रिल झाली 14 मार्च पासून 16 मार्च पर्यंत. कुठे झाली ही ड्रिल? तर ही झाली कोलकातामध्ये. कारण तुम्हाला विचारलं जाईल कुठे ड्रिल झाली. कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह 2023ची कुठे झाली लक्षात ठेवा, कोलकातामध्ये झाली आहे, ठीक आहे ना. आणि तुम्हाला ही इमेज तर कोस्ट गार्डबद्दल सांगण्यासाठी आहे, पण ही मुद्दाम इमेज आणली की कोस्ट गार्ड कोणता एरिया कव्हर करतात. आता इथे लँड आहे, दिसतंय तुम्हाला ही लँड. मग इकडनं समुद्र सुरू होतो, तर समुद्रापासून ही तर भारताची बाउंड्री असते, हे इंडियन वॉटर्स असतात ज्याला आपण टेरिटोरियल सी म्हणतो. तर हे तर प्रोटेक्ट करतातच कोस्ट गार्ड. याच्या व्यतिरिक्त इंटरनॅशनल जो एरिया असतो त्या इंटरनॅशनल एरियामध्ये पण हा कंटिग्युअस एरिया जो असतो याच्यात सुद्धा भारतीय कोस्ट गार्डच आपली दक्षता ठेवतात आणि या एरियाचं प्रोटेक्शन करतात, ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. लक्षात आला हा मुद्दा? चलो, पुन्हा एक डिफेन्स रिलेटेड न्यूज आहे. भारताचे पहिले CDS ज्यांची दुःखद दुर्घटनेमध्ये मृत्यू झाली, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये त्यांचं निधन झालं. तर भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचा 16 मार्चला 65वा वाढदिवस होता, म्हणजे 65th बर्थ ॲनिव्हर्सरी होती. आणि या 65th बर्थ ॲनिव्हर्सरीच्या दिवशी डिफेन्स म्हणजे इंडियन आर्मीनी 2 ट्रॉफीज त्यांच्या नावानी आणल्या म्हणजे लोकांना द्यायचं ठरवलं. या 2 ट्रॉफीज कुठे कुठे आणि कोणाला देण्यात येणार आहे याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न नक्की येईल. तर या 2 ट्रॉफीजचं नाव जे आहे ते आहे जनरल बिपिन रावत ट्रॉफी. पण एक ट्रॉफी जी असणार आहे ती असणार आहे अग्निवीरसाठी. पण कोणत्या अग्निवीरसाठी? तर बेस्ट विमेन अग्निवीर कॅन्डिडेटसाठी असणार आहे. अग्निवीर ट्रेनी जे असतील त्यांच्यापैकी सगळ्यात चांगली जी वुमन अग्निवीर ट्रेनी असेल त्यांना हा जनरल बिपिन रावत ट्रॉफी देण्यात येईल. तो दिस विल बी अ रोलिंग ट्रॉफी, जे आत्ता या व्यक्तीला दुसऱ्या वर्षी 30 रोल होऊन दुसऱ्या व्यक्तीला अँड सो ऑन. आणि दुसरी सुद्धा रोलिंग ट्रॉफीच आहे, त्याचंही नाव जनरल बिपिन रावत रोलिंग ट्रॉफी आहे. ही जी ट्रॉफी आहे आता, तर ही ट्रॉफी देण्यात येणार आहे मोस्ट स्पिरिटेड ऑफिसरला, सगळ्यात स्पिरिटेड ऑफिसर. पण हा ऑफिसर कुठला असेल माहिती आहे का? नेव्हीचं एक वॉर कॉलेज आहे. आपल्या डिफेन्स सिस्टीममध्ये ज्या 3ही विंग्स आहे म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचे प्रत्येकाचे वॉर कॉलेजेस आहे. तर इंडियन आर्मीचं वॉर कॉलेज आहे, एअरफोर्सचं वॉर कॉलेज आहे आणि नेव्हीचं. तर नेव्हीचं जे वॉर कॉलेज आहे हे गोवामध्ये आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा बरं, याच्यावर प्रश्न येतो. नेव्हीचं वॉर कॉलेज इज इन गोवा आणि या नेव्हल वॉर याचं नाव आहे नेव्हल वॉर कॉलेज, ठीक आहे. तर या नेव्हल वॉर कॉलेजमध्ये एक कोर्स आहे
त्याचं नाव आहे नेव्हल हायर कमांड कोर्स. तर या नेव्हल हायर कमांड कोर्समध्ये जो सगळ्यात स्पिरिटेड ऑफिसर असेल त्याला जनरल बिपिन रावत रोलिंग ट्रॉफी देण्यात येणार आहे. ठीक आहे, लक्षात राहील. तो 16वा वाढदिवस होता, 65th बर्थ ॲनिव्हर्सरी होती जनरल बिपिन रावत यांची. त्यांच्याच उपलक्ष्यमध्ये 2 ट्रॉफीज अनाऊन्स करण्यात आल्या. एक ट्रॉफी बेस्ट विमेन अग्निवीर ट्रेनिंगला देण्यात येणार आहे आणि दुसरी ट्रॉफी नेव्हल वॉर कॉलेज गोवामध्ये जे आहे तिथे कोर्स आहे त्या कोर्समध्ये असलेला बेस्ट स्पिरिटेड ऑफिसरला असेल. ठीक, चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर. आता आपण थोडंसं काही अपॉइंटमेंट्सवर चर्चा करू. अपॉइंटमेंट्स मध्ये सगळ्यात पहिली जी अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंट आहे NMDCच्या चेअरपर्सनची. NMDC म्हणजे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ही NMDC जी आहे याच्यासाठी चेअरपर्सनची गरज होती. चेअरपर्सन बेसिकली म्हणजे चेअरपर्सन अँड मॅनेजिंग डायरेक्टरची गरज होती. तर यांचे फायनान्सचे जे डायरेक्टर आहे अमिताभ मुखर्जी यांची अपॉइंटमेंट चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून करण्यात आली आहे. हे सिंगल लार्जेस्ट आयर्न ओअर काढणारी ऑर्गनायझेशन आहे भारत सरकारची. दुसरं म्हणजे महत्त्वाची गोष्ट, इथून जवळच हैदराबादलाच याचं हेडक्वार्टर आहे आणि 1958 पासून ही ऑर्गनायझेशन एक्झिस्टन्समध्ये आहे. तर नवीन जे चेअरपर्सन आहे फक्त 3 महिन्यांसाठी 31 मे 2023 पर्यंतच यांचा कार्यकाळ असणार आहे. वाटलं तर गव्हर्नमेंट पुन्हा एक्सटेन्शन देऊ शकतं, पण लक्षात ठेवा सध्याचे जे चेअरपर्सन आहे किंवा मॅनेजिंग डायरेक्टर आहे NMDCचे त्यांचं नाव आहे अमिताभ मुखर्जी. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट आहे काही महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स. या 4 अपॉइंटमेंट्स याच्यातल्या या 2 अपॉइंटमेंट्सवर आपण थोडंसं विशेष लक्ष देऊ. पण पहिली अपॉइंटमेंट आहे ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स याचे MD आणि CEO म्हणून अनुप बागची यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. दुसरी जी चर्चेत होती सगळ्यात जास्त अपॉइंटमेंट ती होती, अपॉइंटमेंटच्या आधी तर रिझिग्नेशन चर्चेत होतं माहिती आहे का, TCS ज्याच्याबद्दल आपण बरीच चर्चा केलेली आहे याच्या आधी सुद्धा. TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या CEOनी रिझाईन केलं. आता इतकी मोठी गोष्ट काय, गोष्ट खूप मोठी आहे ही. का, कारण TCSचा 55 वर्षांचा इतिहास आहे आणि या 55 वर्षात त्यांनी फक्त 4 CEO पाहिले आहे आणि चौथे CEO ज्यांना मागच्याच वर्षी 5 वर्षाचं एक्सटेन्शन मिळालं होतं, म्हणजे आता ते अजून 5 वर्ष राहू शकले असते, पण त्यांनी सेकंड टर्मच्या पहिल्याच वर्षी रिझाईन केलं. अँड इट इज नॉट जनरली अनहर्ड ऑफ. इट इज नॉट जनरली हर्ड ऑफ इन TCS. कारण मागचे जे TCSचे चीफ होते ते सध्या टाटा सन्सचे चेअरपर्सन आहे N. चंद्रशेखरन. आणि N. चंद्रशेखरन यांनी हँडपिक केलं होतं राजेश गोमीनाथन यांना, जे की TCSचे CEO होते, पण आता यांनी क्विट केलं आहे. आणि त्यांनी क्विट केल्यामुळे आता ही जबाबदारी देण्यात आली आहे के कृतिवासन यांना. तर आता दोघांचंही नाव लक्षात ठेवा. हु क्विट ॲज अ CEO ऑफ TCS तो राजेश गोपीनाथन अँड हु वॉज अपॉइंटेड तो के कृतिवासन. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे FSIB नी एक अपॉइंटमेंट केली आहे. अपॉइंटमेंट कोणाची, तर मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ युको बँक. ही बँकिंगशी रिलेटेड न्यूज आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यांचं नाव आहे अश्विनी कुमार है ना. तर अश्विनी कुमार यांचं नाव आहे. अश्विनी कुमार यांची अपॉइंटमेंट आता युको बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून FSIBने केली आहे. FSIB म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्स ब्युरो. हे फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्स ब्युरो जे आहे ना, त्यांचं काम आहे की सगळ्या बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर्स CEOज यांची रिक्रुटमेंट करणे. पहिले एक बँक बोर्ड्स ब्युरो, याचा बँक बोर्ड ब्युरो हे पहिले होतं जुनं, पण भारत सरकारला लक्षात आलं की हे बोर्ड काही म्हणजे कम्पिटंट नाही आहे, इनकम्पिटंट बोर्ड आहे, म्हणून एक नवीन बोर्ड बनवण्यात आला. तर जेवढ्या फायनान्शियल सिस्टीममध्ये काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स आहे, म्हणजे बँका आल्या, इन्शुरन्स कंपनीज आल्या अँड सो ऑन, या सगळ्या ऑर्गनायझेशन्सचे हेड नियुक्त करण्याचं जे काम आहे ते FSIB करत असतं. फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्स बोर्ड. ठीक आहे, लक्षात राहील. ब्युरो, बोर्ड नाही ब्युरो आहे. ठीक आहे, लक्षात राहील हे. क्लिअर, चलायचं पुढे. आणि शेवटची जी अपॉइंटमेंट आहे ती आहे साहिल नाथ यांची. साहिल नाथ हॅज बीन अपॉइंटेड ॲज दी जनरल मॅनेजर ऑफ इंडियन सब कॉन्टिनेंट फॉर एतिहाद एअरवेज. एतिहाद एअरवेज जे आहे त्याचे इंडियन सब कॉन्टिनेंटची जबाबदारी आता साहिल नाथकडे राहील. चलने का नेक्स्ट पॉइंट पे. चलो अब नाउ वी आर क्लोजिंग इन ऑन द क्लास. एक महत्त्वाची न्यूज आली आहे बँगलोरच्या बाबतीत, जी की खरंच चांगली न्यूज आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक मीटिंग ऑर्गनाईज करत होतं
मीटिंग कुठे सुरू होती, तर मीटिंग सुरू होती लंडनमध्ये आणि या मीटिंगचं नाव आहे पार्टनरशिप. इथे पार्टनरशिप पाहिजे, याचं नाव आहे पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटीज समिट. ठीक आहे ना. तर पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटीज समिट नावाचं एक समिट किंवा एक मीटिंग लंडनमध्ये सुरू होती आणि ही कोण घेत होतं ही मीटिंग, तर ही मीटिंग वॉज ऑर्गनाइज्ड बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आता याच्यात काय सुरू होतं, याच्यात चर्चा सुरू होती की नॉन कम्युनिकेबल डिझिजेसला कसं प्रिव्हेंट करता येईल. असे डिझिजेस जे कम्युनिकेट होऊन होत नाही, मग या डिझीजवर आपण प्रिव्हेन्शन करू शकतो ना. तर नॉन कम्युनिकेबल डिझिजेसला प्रिव्हेंट कसं करता येईल याच्यावर चर्चा सुरू होती आणि तेव्हा मग अवॉर्ड्स देण्यात आले अशा काही सिटीजला ज्यांनी या नॉन कम्युनिकेबल डिझीजला प्रिव्हेंट करण्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. तर कुठल्या कुठल्या सिटीजला काय काय अवॉर्ड्स मिळाले आणि याचं बेंगलुरूचं नाव कसं काय आलं ते आपण जरा बघू. तर 5 कंट्रीजला याच्यात अवॉर्ड देण्यात आले आणि बेंगलुरूला जो अवॉर्ड मिळाला तो कशासाठी मिळाला माहिती आहे का, टोबॅको कंट्रोल एफर्टसाठी. बँगलोर इज फेमस फॉर इट्स IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याचे मेजर ऑफिसेस सगळे बँगलोरमध्ये आहे. आता या IT पार्क किंवा IT सिटीजमध्ये प्रॉब्लेम काय असतो की जिथे IT पार्क असतं त्याच्या जवळच कुठेतरी एक पांढेला असतो आणि असं बरेचदा म्हटलं जातं की एखाद्या IT कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा तो बाहेर असलेला पांढेलावाला जास्त पैसे कमवतो कारण त्याचे सिगरेट्स तिथे तेवढ्या जास्त विकल्या जातात. तर स्मोकिंगचं प्रमाण हे तुम्ही पुण्यातही जाल, मुंबईतही जाल आणि बेंगलुरू सारख्या मोठ्या शहरामध्ये जाल, इथे तुम्हाला हे दिसेलच की IT कंपनीच्या बाहेर लोक अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणात पब्लिक स्मोकिंग करत असतात. तर या पब्लिक स्मोकिंगवर बंदी असताना अशा प्रकारच्या गोष्टी होतात. तर याला कंट्रोल करण्यासाठी बेंगलुरूच्या शहराच्या व्यवस्थापनाने ही व्यवस्था केली की वेगवेगळे बोर्ड्स लावले आणि पब्लिक स्मोकिंगला कमी केलं. त्याच्यामुळे एक नॉन कम्युनिकेबल डिसीजला प्रिव्हेंट करण्यासाठी हे जे योगदान बेंगलुरूनी दिलेलं आहे त्याच्यासाठी बेंगलोरला अवॉर्ड देण्यात आला. दुसरा अवॉर्ड जो देण्यात आला तो ॲथेन्सला देण्यात आला. ॲथेन्सला त्यांनी ड्रग यूज रिड्यूस केला याच्यासाठी अवॉर्ड देण्यात आला. मेक्सिको सिटीला त्यांनी रोड सेफ्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं याच्यासाठी देण्यात आला. मॉन्टेव्हिडिओ हे जे शहर आहे याला चांगलं न्यूट्रिशन त्यांनी ऑफर केलं लोकांना याच्यासाठी देण्यात आला. आणि याच्या व्यतिरिक्त फायनल अवॉर्ड व्हँकुव्हरला देण्यात आला. तो कशासाठी की त्यांनी जो हेल्थचा डेटा बनवला तो खूपच इन्क्लुसिव्ह आणि ॲक्सेसिबल आहे याच्यासाठी. तर 5 शहरांना अवॉर्ड देण्यात आले ज्याच्यात बेंगलुरू, एथेन्स, व्हँकुव्हर, मॉन्टेव्हिडिओ आणि मेक्सिको सिटी या शहरांचे नावं आहेत. बेंगलुरूला टोबॅको कंट्रोलसाठी देण्यात आला एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक, आय होप हे पूर्ण क्लिअर झालं असेल. $1.5 लाख अवॉर्ड आहे एका शहरासाठी, विचार करा किंमत. ठीक आहे, चलो अब आते अपन फायनल पॉइंट पे. इन्फॉर्मेशन वाली फायनल पॉइंट आहे, नंतर इम्पॉर्टन्स ऑफ द डे घेऊ आणि सगळ्यात शेवटी नंतर तुमच्यासाठी काही क्वेश्चन्स आहे. स्कायट्रॅक्स ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे की ज्यांची रँकिंग जगभर बघितल्या जाते एअरपोर्ट रँकिंगच्या केसमध्ये. म्हणजे हे एअरपोर्ट्सची रँकिंग करतात आणि यांच्या रँकिंगला खूप सिरियसली बघण्यात येतं, त्याच्यामुळे खूप महत्त्वाची रँकिंग आली आहे. तर स्कायट्रॅक्सनी रँकिंग अनाऊन्स केली. या रँकिंगनुसार जगातला सगळ्यात चांगला एअरपोर्ट आहे. कुठे आहे हा एअरपोर्ट? सिंगापूरमध्ये. नाव आहे चांगी एअरपोर्ट सिंगापूरचा. तर चांगी एअरपोर्ट इन सिंगापूर हॅज बीन नेम्ड ॲज दी वर्ल्ड्स बेस्ट एअरपोर्ट. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त भारतातला सगळ्यात चांगला एअरपोर्ट कुठला, तर त्याचं नाव आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा भारतातलाच नाही तर साऊथ एशियामधला सगळ्यात चांगला एअरपोर्ट आहे असं स्कायट्रॅक्सने म्हटलं आहे. पण जी टॉप 50 एअरपोर्ट्सची लिस्ट आहे जगातली त्या 50च्या लिस्टमध्ये भारताचा 36वा नंबर आहे पहिला एअरपोर्टचा. म्हणजे भारतातला जो सगळ्यात चांगला एअरपोर्ट आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, दॅट इज दी 36th एअरपोर्ट इन द वर्ल्ड. ठीक आहे. मग आपण पहिले 10चे नावं तरी आपल्याला माहिती असायला पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं होतं अगदी सुरुवातीला की कतार हे 3दा चर्चेत येणार आहे. 2दा आपण चर्चा केली आहे, 3ऱ्यांदा कतार आलाय. दोहा इथे हमाद नावाचा एअरपोर्ट आहे आणि हा जगातला दुसऱ्या नंबरचा सगळ्यात चांगला एअरपोर्ट आहे. पहिल्या नंबरचा जसं मी सांगितलं चांगी एअरपोर्ट आहे. तिसरा सगळ्यात चांगला एअरपोर्ट जो आहे तो टोकियो मधला आहे. इतरही एअरपोर्ट्सचे नावं तुम्हाला इथे दिसतील या इमेजमध्ये. पहिले टॉप 10चे नावं तुम्हाला इथे दिसतीलच. याच्या व्यतिरिक्त काही अदर अवॉर्ड सुद्धा एअरपोर्ट्सला देण्यात आले. जसं वर्ल्ड्स बेस्ट एअरपोर्ट स्टाफ हा सिओलला देण्यात आला. त्याच्यानंतर वर्ल्ड्स बेस्ट एअरपोर्ट सिक्युरिटी हा झ्युरिकला देण्यात आला. अशा प्रकारचे अवॉर्ड सुद्धा स्कायट्रॅक्सने दिले.
ठीक आहे, तर आय होप हे सगळे अवॉर्ड्स तुमच्या लक्षात राहतील. प्रयत्न करा लक्षात ठेवण्याचा. मी बाजूला होतो म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरनं हे अवॉर्ड्स सगळे स्क्रीनशॉट घेऊन घेता येईल आणि नंतर झूम करून ती इमेज पहा, तुम्हाला सगळ्यांची नावं दिसतील. ठीक आहे, तो लेट अस नाऊ मूव्ह ऑन टू दी फायनल पॉईंट, इम्पॉर्टन्स ऑफ द डे. जसं म्हटलं मी 18, 19, 20चे हे करंट अफेअर्स आहे, तर त्याच्यामुळे आपण पहिले 18चे इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टन्स होता 18चा ते पाहू. सगळ्यात पहिले तर 18 तारखेला ऑर्डनन्स फॅक्टरी डे होता. ऑर्डनन्स फॅक्टरी डे, ऑर्डनन्स फॅक्टरीज म्हणजे या फॅक्टरीज ज्या भारतासाठी आर्मामेंट्स आणि ॲम्युनिशन्स बनवतात. पहिले या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डद्वारा चालवण्यात यायच्या, पण अगदी 1-1.5 वर्ष आधी भारत सरकारने ते ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डला डिझॉल्व्ह केलं आणि आता वेगवेगळ्या 7 कंपनीजकडे सगळ्या ऑर्डनन्स फॅक्टरीज देण्यात आल्या आहेत. पण भारताची पहिली ऑर्डनन्स फॅक्टरी वॉज सेटअप इन कॉसीपूर. हे कॉसीपूर जे आहे हे कोलकाताजवळ आहे. तर याच्यात 1801 मध्ये ही पहिली भारताची ऑर्डनन्स फॅक्टरी सेटअप करण्यात आली होती आणि ही 18 मार्चला करण्यात आली होती, म्हणून 18 मार्चला आपण ऑर्डनन्स फॅक्टरी डे हा ऑब्झर्व करतो. दुसरा जो इम्पॉर्टंट डे आहे होता 18 मार्चला, तो होता ग्लोबल रिसायकलिंग डे. उगीच गोष्टींचं काम नाही आहे म्हणून त्या फेकून देण्यात अर्थ नाही. जुने पुस्तकं तुम्ही वाचत नसाल तर दुसरं कोणाला वापरायला द्या, त्या रद्दीचा वापरही होऊ शकतो, रिसायकल होऊ शकते. तशी भारतीयांना रिसायकल करण्याची सवय आहेच आहे ना. आपण जनरली गोष्टी फेकत नाही, म्हणजे साधे आपले कपडे जरी असले जुने झाले की मग पहिले आपण ते होळीला वापरतो आहे ना, होळीत मग ते कपडे खराब झाले की मग ते गाडी पुसायला वापरतो. असं करत करत ते आपण रिसायकल करतच असतो. रिसायकल अँड रियूज हे आपल्या रक्तातच आहे. तर याच्यासाठीचा जो डे होता तो 18 मार्चला होता. ठीक आहे, तर हे 2 डेज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि 20 तारखेला पुन्हा 2 महत्त्वाचे डे होते. कालचा जो डे होता तो होता इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस, खुश रहने का दिन. ठीक आहे, तर इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस आणि याची थीम किती चांगली आहे पहा, बी माइंडफुल, बी ग्रेटफुल अँड बी काइंड. 2023ची याची ही थीम आहे, लक्षात ठेवायची आहे. बी हॅपी नुसती एवढी थीम ठेवली असती तर किती चांगलं झालं असतं, सोपं काम झालं असतं. एवढं बी माइंडफुल आहे, बी ग्रेटफुल आहे, बी काइंड आहे, इतकं करण्यापेक्षा बी हॅपी लिहून टाकायचं, सगळं येऊन जातं त्याच्यात. आणि महत्त्वाचा डे म्हणजे वर्ल्ड स्पॅरो डे. पहा उन्हाळा येत आहे, चिमण्यांना पाण्याची गरज पडते. चिमण्यांनाच नाही, सगळ्याच पक्ष्यांना पाण्याची गरज पडते. प्रयत्न करा की जिथे होऊ शकेल तिथे तुम्ही त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करू शकाल. वर्ल्ड स्पॅरो डे हे पण अवेअरनेस पसरवण्यासाठी खूप गरजेचं आहे आपल्या सगळ्यांमध्ये की स्पॅरोजची संख्या किती कमी झाली आहे. आपण म्हणजे आम्ही लहान असताना खूप चिमण्या इकडे तिकडे बघायचो, पण आजकाल त्या चिमण्या दिसत नाही. आणि हे एक इंडिकेटर आहे की आपण आपल्या आजूबाजूचं वातावरण खूप खराब करून चुकलेलो आहे. सो दिस इज अन इंडिकेशन दॅट आवर क्लायमेट हॅज चेंज्ड अँड इट हॅज चेंज्ड फॉर बॅड. आणि त्याच्यामुळे चिमण्यांची संख्या खूप कमी झाली आहे. तर ही अवेअरनेससुद्धा पसरवण्याची गरज आहे की याचा जो इम्पॅक्ट झाला आहे क्लायमेट चेंजचा त्याला आता रिव्हर्स करावं लागणार आहे आणि चिमण्यांना वापस आणावं लागणार आहे. ठीक आहे, तो आय होप हे सगळे मुद्दे तुमच्या क्लिअरली लक्षात आले असतील. लेट अस नाऊ मूव्ह ऑन टू दी क्वेश्चन्स ऑफ द डे. त्याचा पहिला क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, नेव्हल वॉर कॉलेज हे कुठे लोकेटेड आहे? उत्तर सोपं आहे, जर तुम्ही लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला माहिती पडेलच. ठीक आहे ना. तर नेव्हल वॉर कॉलेज कुठे लोकेटेड आहे याचं उत्तर द्यायचं तुम्हाला. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे की कुठल्या सिटीला, खालील दिलेले जे सिटीज आहे यांच्यापैकी कुठल्या सिटीला WHO अवॉर्ड देण्यात आला आहे? पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटीज समिट जे लंडनमध्ये झालं होतं, इथे 1.5 लाखाचा एक अवॉर्ड देण्यात आला. तर खालील दिलेल्या ऑप्शन्सपैकी कुठल्या सिटीला तो अवॉर्ड देण्यात आला आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे की भारताची अशी कुठली नेबरिंग कंट्री आहे की ज्याला 2026 मध्ये लीस्ट डेव्हलपिंग कंट्रीच्या लिस्टमधून बाहेर काढण्यात येणार आहे? कुठली अशी नेबरिंग कंट्री आहे ती, त्याचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. चौथा जो प्रश्न आहे तो आहे की तमिळ रायटर शिवशंकरी यांना के बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती फाउंडेशनचा अवॉर्ड देण्यात आला. तुम्हाला सांगायचं आहे त्यांना कुठल्या पुस्तकासाठी हा अवॉर्ड देण्यात आला आहे. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की भारताने बांगलादेशसोबत बांगलादेशसाठी एक इंडिया बांगलादेश फ्रेंडशिप पाईपलाईन बनवली ज्याच्या थ्रू डिझेल ट्रान्सपोर्ट होणार आहे. ही पाईपलाईन 2 पार्ट्समध्ये बनली आहे. एक इंडियन लेग आहे त्याचा आणि एक दुसरा जो लेग आहे तो बांगलादेशचा. तर इंडियन लेग बनवणारी कंपनीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे ना. तर ती कुठली कंपनी आहे, कुठली रिफायनरी आहे बेसिकली याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. आय होप ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता येतच असतील.
तयारी अशीच जोरात सुरू ठेवा. कुठलंही दिवसाचं लेक्चर समजा मिस झालं तर ते मी पुढच्या लेक्चर्समध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतोच. इतक्या वेळ जर तुम्ही शांतपणे बसून ऐकलं असेल तो आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट यू. थँक यू व्हेरी मच फॉर स्टेईंग विथ अस.